नमस्कार मित्रांनो, याआधी आपण 8 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत आणि ही आजची आपली नवी पंचवार्षिक योजना आपल्यालाच पाहायची आहे. तर सर्वात आधी आपण पाहूया की योजनेचा कालावधी. योजनेचा कालावधी किती होता? 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 पर्यंत अशी ही योजनेचा कालावधी होता. योजनेचे अध्यक्ष कोण होते? IK गुजराल अटल बिहारी वाजपेयी. ओके, हे योजनेचे अध्यक्ष होते. योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? मधु दंडवते, जसवंत सिंग आणि KC पंत असे 3 योजनेचे उपाध्यक्ष होते. आता योजनेचं घोषवाक्य किंवा योजनेचं नाव काय होतं? सामाजिक न्याय आणि समानतेसह किंवा समतेसह आर्थिक वाढ. ओके, सामाजिक न्याय आणि समानतेसह किंवा समतेसह आर्थिक वाढ असं योजनेचं घोषवाक्य होतं किंवा योजनेचं नाव होतं. आता योजनेचा संकल्पित GDP किती ठरवला होता? 6.5%. पण प्रत्यक्षामध्ये साध्य किती झाला आहे? 5.5%. ओके, म्हणजे GDP किती होता? 6.5%. प्रत्यक्षामध्ये साध्य झाला 5.5%. योजनेवरचा प्रस्तावित खर्च किती होता? 8,95,200 कोटी रुपये. पण वास्तविकमध्ये किती खर्च झाला आहे? 9,41,040 कोटी रुपये. ओके, आता कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला ते बघू आपण. उद्योगावरती सगळ्यात जास्त खर्च करण्यात आला आहे 26.9%. नंतर ऊर्जेवरती खर्च करण्यात आला 25.4%. परत सामाजिक सेवावरती खर्च करण्यात आला 20.7%. कृषीवरती खर्च करण्यात आला 12.8% आणि वाहतुकीवरती खर्च करण्यात आला 14.2%. ओके, म्हणजे सर्वात जास्त खर्च कोणत्या क्षेत्रावरती करण्यात आला आहे? उद्योग क्षेत्रावरती. आता योजनेदरम्यान कोणकोणत्या विविध विकास योजना किंवा कार्यक्रम राबवले गेले ते बघू आपण. ओके, तर पहिले आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना SGSY. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना SGSY. याचं उद्दिष्ट काय होतं? तर ग्रामीण भागातील जी गरिबी आणि बेरोजगारी नष्ट करणे. याची सुरुवात कधी करण्यात आली योजनेची? 1 एप्रिल 1999ला. ओके, आता पुढील 6 योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना राबवण्यात आलेल्या होत्या. त्या 6 योजना कोणत्या होत्या? IRDP, ट्रायसेम, DWCRA, सिट्रा, गंगा कल्याण योजना आणि दशलक्ष विहिरींची योजना. तर अशा 6 योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली होती. नंतर सेकंड आहे राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. आता या योजना कधी चालू केली? 19 ऑक्टोबर 1998ला. आणि कशा संदर्भातली योजना होती? स्त्रियांच्या विमा संरक्षणाबाबतची ही योजना होती, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. नंतर आहे समग्र आवास योजना. समग्र आवास योजना कधी सुरू करण्यात आली? 1 एप्रिल 1999ला. आवास, स्वच्छता आणि पेयजल यांचे एकत्रीकरण करून ही योजना समग्र आवास योजना बनवलेली होती. ओके, 1 एप्रिल 1999 समग्र आवास योजना. नंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरुवात कधी झाली? 1 एप्रिल 1999ला. याचा उद्देश काय होता? जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून ही योजना तयार करण्यात आली होती. आणि योजना कशा संदर्भातली होती? ही सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबतची ही योजना होती. ओके, सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबतची ही योजना होती. नंतरची आहे अंत्योदय अन्न योजना. कधी सुरुवात झाली? डिसेंबर 2000ला. ओके, आता याचा उद्देश काय होतं? तर गरीबातल्या गरीब कुटुंबांना दरमहा 25 किलोग्रॅम अन्नधान्य पुरवठा, ₹2 किलो गहू आणि ₹2 किलो तांदूळ ओके या भावाने देण्याची ही योजना होती. ओके, अंत्योदय अन्न योजना म्हणजे काय? ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणे. ओके, नंतर आहे अन्नपूर्णा योजना. कधी सुरुवात करण्यात आली? मार्च 1999मध्ये. पेन्शन न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 10 किलो अन्नधान्य पुरवठ्याबाबतची ही योजना होती, अन्नपूर्णा योजना. ओके, नंतरची आहे कस्तुरबा गांधी शिक्षण योजना. कधी सुरुवात झाली? 15 ऑगस्ट 1997 रोजी. याचं उद्दिष्ट काय होतं? स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये मुलींची शाळा स्थापन करणे. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना 15 ऑगस्ट 1997. स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये मुलींची शाळा स्थापन करणे. ओके, नंतर आहे भाग्यश्री बाल कल्याण योजना. कधी सुरुवात करण्यात आली? ऑक्टोबर 1998ला. नंतरची आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. कधी सुरुवात करण्यात आली? 1 एप्रिल 1999 रोजी. आता सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबतची ही योजना होती आणि ही योजना जवाहर रोजगार पुनर्रचना करून तयार करण्यात आलेली होती. म्हणजे जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून ही जवाहर ग्राम समृद्धी योजना बनवण्यात आली होती. नंतरची योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरुवात कधी झाली? 25 डिसेंबर 2000ला. ओके, तर देशातील सर्व खेडे गावांना बारमाही रस्त्याने जोडण्यासंदर्भातील ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होती. याची सुरुवात झाली 25 डिसेंबर 2000ला. नंतर आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. कधी सुरुवात करण्यात आली? 2000 आणि 2001मध्ये सुरुवात करण्यात आली प्रधानमंत्री ग्रामोदय योजनाचं उद्दिष्ट काय होतं? ग्रामीण स्तरावर शाश्वत मानवी विकास साध्य करणे. ओके, ग्रामीण स्तरावर शाश्वत मानवी विकास साध्य करणे. आता या योजनेअंतर्गत पुढील बाबींचा समावेश करण्यात आला होता. पहिला आहे ते प्राथमिक आरोग्य, दुसरा आहे ते प्राथमिक शिक्षण, तिसरा आहे ते ग्रामीण गृहनिर्माण, चौथं जे आहे ते ग्रामीण पेयजल, पाचवा आहे पोषण आणि सहावा आहे ग्रामीण विद्युतीकरण. ओके, म्हणजे आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, पेयजल, पोषण आणि विद्युतीकरण या सगळ्यांच्या बाबींचा समावेश हा प्रधानमंत्री ग्रामोदय योजनामध्ये होता.
नंतरची आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. कधी सुरुवात करण्यात आली? 25 सप्टेंबर 2001 रोजी या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली. ही जी योजना आहे ती आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली होती. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी सुरुवात करण्यात आली? 25 सप्टेंबर 2001 रोजी. आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे एकत्रीकरण करून ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार करण्यात आलेली होती. नंतरची आहे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना. कधी सुरुवात करण्यात आली? सप्टेंबर 2001 मध्ये. शहरी झोपडपट्टीतील लोकांसाठी गृहनिर्माण करण्यासाठी ही वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सुरू करण्यात आली होती. नंतरची आहे सर्व शिक्षा अभियान. ही कधी सुरुवात करण्यात आली? 2001 रोजी. ओके. आता हे कशावर सुरू करण्यात आली? 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षा अभियान हे राबवलं गेलं 2001 साली. ओके. नंतर फेमा ॲक्ट, फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. ओके. तर हा कायदाही 1 जून 2000 पासून लागू करण्यात आला होता आणि हा फेमा जो कायदा होता तो फेरा कायदा 1973च्या जागी आणण्यात आलेला होता. ठीक आहे. नंतर आहे सेज निर्मितीची घोषणा झाली 2000च्या एक्झिम धोरणामध्ये. 2000च्या एक्झिम धोरण, एक्सपोर्ट इम्पोर्ट धोरण. ओके. एक्झिम धोरणामध्ये सेज निर्मितीची घोषणा करण्यात आलेली होती. नंतर DEPB म्हणजे ड्युटी एंटाइल्ड पासबुक स्कीम, म्हणजे निर्यात करताना निर्यात वस्तूत जर एखादा भाग आयात केला असेल तर त्याचे आयात शुल्क एकूण निर्यात शुल्कातून वजा करण्यासंदर्भातील ही योजना दुसऱ्या पंचवार्षिक एक्झिम पॉलिसीमध्ये सुरू करण्यात आलेली होती. ड्युटी एंटाइल्ड पासबुक स्कीम, निर्यात करताना निर्यात वस्तूत जर एखादा भाग आयात केला असेल तर त्याचे आयात शुल्क एकूण निर्यात शुल्कातून वजा करण्यासंदर्भातील ही योजना दुसऱ्या पंचवार्षिक एक्झिम पॉलिसीमध्ये सुरू करण्यात आली होती, म्हणजे ड्युटी एंटाइल्ड पासबुक स्कीम DEPB. नंतरची आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. कधी सुरुवात करण्यात आली? 1 डिसेंबर 1997 रोजी. तर ही जी योजना आहे ती स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात NRY, UBSP आणि PMIUPEP या योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही सुरू करण्यात आलेली होती. ओके. तर ह्या अशा एकूण 18 योजना जवळपास या योजनेमध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या. आता परत एकदा तुम्हाला सांगतो की योजना आणि त्यांचं कधी सुरू करण्यात आली. तर पहिली होती स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999. ओके. नंतर आहे राजराजेश्वरी महिला कल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998. समग्र आवास योजना 1 एप्रिल 1999. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999. अंत्योदय अन्न योजना डिसेंबर 2000. अन्नपूर्णा योजना मार्च 1999. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना 15 ऑगस्ट 1997. ओके. नंतर भाग्यश्री बालकल्याण योजना ऑक्टोबर 1998. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000 ते 2001. ओके. नंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001. सर्व शिक्षा अभियान 2001. फेमा ॲक्ट 1 जून 2000ला लागू झाला. ओके. सेज निर्मितीची घोषणा 2000च्या एक्झिम धोरणामध्ये. परत DEPB असेल स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 1997. ओके. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे? ह्या योजना कधी सुरुवात करण्यात आली आणि योजनेचं उद्दिष्ट कोणतं होतं हे तुम्ही एकदा नोट डाऊन करून घ्या. ओके. नंतर योजना काळामध्ये कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत? तर पोखरण 2ची अणुचाचणी घेण्यात आली. कधी घेण्यात आली? 11 आणि 13 मे 1998ला. आणि या अणुचाचणी सांकेतिक नाव काय होतं? शक्ती 98. ओके. या चाचणीमध्ये कोणते किरणोत्सारी पदार्थ वापरले गेले? तर प्लुटोनियम 239 आणि युरेनियम 233. प्लुटोनियम 239 आणि युरेनियम 233. आणि या चाचणीचे प्रमुख कोण होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके. डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्या पोखरण 2 अणुचाचणीचे प्रमुख होते. नंतर कारगिल युद्ध झालं मे 1999 ते जुलै 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये. भारताने या युद्धासाठी कोणतं ऑपरेशन ठरवलं होतं? ऑपरेशन विजय. ओके. नंतर गोधरा हत्याकांड झालं गुजरात, यामुळे गुजरातच्या दंगली झाल्या 2002 मध्ये. नंतर राज्यांची निर्मिती झाली, म्हणजे 24वी घटना दुरुस्ती होऊन 1 नोव्हेंबर 2000ला मध्य प्रदेशातून छत्तीसगड, 9 नोव्हेंबर 2000ला उत्तर प्रदेशातून उत्तराखंड, 15 नोव्हेंबर 2000ला बिहारमधून झारखंड, अशा 3 नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली होती 24वी घटना दुरुस्ती होऊन. ओके. मध्य प्रदेशातून छत्तीसगड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि बिहारमधून झारखंड 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर 2000. ओके. 24वी घटना दुरुस्ती होऊन. आता योजनेचं अनुमान काय? अन्नधान्याचे उत्पादन सरासरी 202.9 दशलक्ष टन झाला. किती झाले? 202.9 दशलक्ष टन. औद्योगिक विकासाचा दर 8.2% वार्षिक ठरवला होता, पण प्रत्यक्षामध्ये 5% इतका साध्य झाला, म्हणजे थोडा कमी झाला आहे. चलनवाढीचा वार्षिक सरासरी दर हा 5.1% राहिला. M1 मध्ये 12.5% आणि M3 मध्ये 16.99 इतकी चलनवाढ झाली. नॅरो मनी ब्रॉड मनी माहिती असेल तुम्हाला. ओके. नंतर संकल्पित GDP 6.5% ठरवला होता, पण प्रत्यक्षामध्ये साध्य झाला 5.5%.
परत GDPच्या 26.3% इतका बचतीचा दर गाठणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षामध्ये 23.3% इतकाच बचतीचा दर गाठणे शक्य झालं. ओके, म्हणजे 3% नि कमी झाला आहे. 26.3% गाठायचा होता, 23.3% गाठला. नंतर GDPच्या 28.3% इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षामध्ये 24.2% इतका ते साध्य झाला गुंतवणुकीचा दर. ओके, नंतर योजनेचा आकार सार्वजनिक क्षेत्रातील खर्चाचे प्रमाण हे 18% एकूण कमी झालं. तर असंही योजनेचं अनुमान होतं. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली लक्षामध्ये काय ठेवायचं आहे, तर मॅक्झिमम प्रश्न याच्यावरती कसा पडू शकतो, तर ह्या योजना ज्या आहेत, ह्या योजना आणि त्यांचं साल हे जोड्या लावायला तुम्हाला पडू शकतं. नंतर योजनेचं उद्दिष्ट एक्झॅक्टली कोणतं आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, योजनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष घोषवाक्य, हे योजनेचं घोषवाक्य फक्त लक्षात ठेवा. GDP याचं किती आहे, 6.5%, 5.5% सर्वात जास्त क्षेत्र झालं आहे तो उद्योग क्षेत्रावरती झालेला आहे. ओके, हे बेसिक आहे, बेसिकमध्ये फारसं ते जाणार नाहीत, पण मॅक्झिमम ज्या योजना आहेत, आता 9वी, 10वी, 11वी, 12वी, पंचवार्षिक योजना खूप मोठ्या आहेत आणि याच्यामध्ये योजना खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या तुम्हाला त्यांचे साल आणि त्या योजना आणि योजनेचे साल आणि त्याचं उद्दिष्ट कोणकोणतं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता तुम्ही काय करा की एका नोटबुकमध्ये ह्या सगळ्या योजना व्यवस्थित लिहून घ्या, त्याच्यानंतर कधी सुरू झालं ते लिहून घ्या आणि त्याचं उद्दिष्ट एक्झॅक्टली काय होतं हे एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, म्हणजे तुमचा मार्क्स याच्यातून जाणार नाही कोणताच. ठीक आहे, आणि राजकीय घडामोडी कोणकोणत्या घडलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर अशी ही आपली 9वी पंचवार्षिक योजना आहे. तर इथून पुढच्या ज्या 4 पंचवार्षिक म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी खूप इम्पॉर्टंट योजना आहेत आणि त्या खूप मोठ्यासुद्धा आहेत. त्याच्यामुळे समजा तुम्हाला ही समज नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही बघा. ओके, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही पहा. पण ह्या योजनेवरती एक्झाममध्ये एका दुसरा तरी प्रश्न हा पडतोच. ओके, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांशी जे कोणी MPSCची वगैरे तयारी करतायत, आणि डोंट फॉरगेट टू लाईक. ओके, कोणाला समजा प्रॉब्लेम असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9689566542 आणि हाच व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे. ओके, तेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर. ओके, थँक्स फॉर द वॉचिंग. ऑल द बेस्ट.